विडा मग तो पानाचा असेल किंवा युद्धातल्या लढाईचा, पण विडा रंगला ओठी हे मराठी चित्रपटातल्या लावण्यानी पानाच्या विड्याची चित्रकथा महाराष्ट्राच्या समोर आणली. पान अतिशय प्रसिद्ध. मधल्या काळामध्ये तंबाखू आणि गुटख्यानं हे पान बदनाम केलं, पण याच पानाला ऊर्जितावस्था आणून प्रतिष्ठा देण्याचं काम करता येते की MBA आणि एक इंजिनियर, बारामतीचा पानवाला. दोन युवकांनी उच्च शिक्षित पदवी घेतली असताना देखील पानाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम सुरू केलं आहे. बारामतीमधला तांबूल हा ब्रँड सध्या परिसरात चांगलाच परिचित होतोय. एका वर्षाला 45 लाखापर्यंतची उलाढाल करतायत हे दोघे जण. नेमकं काय आहे इंगित, चला पाहूयात. मी बारामतीच्या कृषी परिषदेला आहे आणि हा जो तांबूल नावाचं जे ब्रँड आहे ते मला आकर्षित करून गेलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक इंजिनियर आणि एक व्यवस्थापन शास्त्र पदवीधर मॅनेजर यांचं हे तांबूल पान आहे. माझ्यावर दोघं पण आहेत. एक मला वेगळं वाटलं. हो, कधी झाला? 2017 पासून. काय केलं? त्याच्यानंतर एक जॉब केला, एक 8 दिवस कुठलं engineering केलं? मेकॅनिकल BE मेकॅनिकल केले. त्याच्यानंतर एक 1.5 वर्ष ॲडव्हान्स पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं. परंतु मला पुढे जाऊन नोकरी करायचीच नव्हती. मी 8 दिवसच नोकरी केली, पण 8 दिवसाच्याच नोकरीसुद्धा आम्ही असमाधानी होतो. म्हणून मला आपलं एक स्वतःचा व्यवसाय करायचा ह्या दृष्टीनं मी माझं स्वतःचं पाऊल उचललं. आणि ते मी पुण्यात शेवटचं माझं एक डिझाईनचं मी क्लासेस करत असताना त्यावेळेस मला हा कन्सेप्ट सुचला की भरपूर लोक यायची पुण्यातली फॅमिलीबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर खायला. पण त्या लोकांच्या इथं व्हायचं असं की एकच माणूस फक्त असा असायचा की तो पान खाऊ शकत होता, बाकी फॅमिली असेल तर खाऊ शकत नव्हती. का तर आपण आता सध्या म्हणतो की 120-300 फुलचे पान बदनाम झालं. पान बदनाम झालं. त्या प्रकारे म्हणजे असं असायचं की जेवण झाल्यानंतर ना आपण कसं मिष्टान्न वगैरे खातो तशा पद्धतीचे ऑप्शन्स एक पानासाठी म्हणून पुण्यात बघितलं जायचं. परंतु 4 जणांची जर फॅमिली असेल तर त्यांची लहान मुलं आणि मिसेस खाऊ शकत नाही, स्वतः तो माणूस खाऊ शकत नाही. हे माझ्या निदर्शनास आलं. अशा बारीक बारीक गोष्टी माझ्या लक्षात आल्या की आपण पानाचा हा कन्सेप्ट चालू केला तर चालू शकतो. आणि त्या दृष्टीनेच आम्ही 2019 साली बारामती येथे तांबूल आयुर्वेदिक पान हे चालू केलं आणि त्या दृष्टीने पाऊल टाकलं. तर त्याला आमच्या अपेक्षेपेक्षा अतिशय उत्तुंग असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. इंजिनियर पानवाला आहे असं समजायला काय हरकत नाही. आपण आता MBA पानवाला. काय कन्सेप्ट? आपल्याकडे कसं आहे, आयुर्वेदिकची पानं आहेत सगळी. म्हणजे पचनासाठी म्हणा, पित्तासाठी म्हणा, सर्दीसाठी, खोकल्यासाठी, अगदी महिलांसाठी अंतर्वती विडे, बाळांतर विडे, त्या पद्धतीने लागणारे गोविंद विडा, जो देवाच्या पूजेसाठी लागणारा असा गोविंद विडा. मला खरं एक वेगळं विचारायचं हां की खरं तर हा पान विकणं हा धंदा थोडासा पूर्वीच्या काळी अप्रतिष्ठित मानला जात असेल. पण दुसरी गोष्ट MBA सारखी पदवी घेतल्यानंतर पान विकावं असं कसं वाटतं? आता हेच काय तर करिअर म्हणून पण एक चांगला हे आहे, ऑप्शन आहे. म्हणजे पान जरी बदनाम झाला असेल तरी आपण त्याचा स्वतः कन्सेप्ट साईडला ठेवून हे आयुर्वेदिकचं आपण हे केलं तरी आयुर्वेदिकला पण आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद मिळतो. आपल्या अलीकडच्या सोसायटीमध्ये कसं आहे की स्टेटसला बऱ्यापैकी किंमत दिली जाते. तुमचं अगदी म्हणणं असते की ह्या बिझनेसमध्ये स्टेटस नाही, परंतु आम्ही या बिझनेसला स्टेटस आणायचा प्रयत्न केला आणि तो अतिशय बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला जेवढी अपेक्षा नव्हती त्याच्या कैक पटीने अधिक याला दर्जा प्राप्त झाल्याचं आजही आम्हाला समाधान वाटतं. बरीचशी अशी चांगली लोक येतात, बरीचशी अशी मोठी सेलिब्रिटी, अगदीच सांगायचं झालं तर आमदार खासदार लेवलचे, मंत्री लेवलचे आपले माणसं येतात, सेलिब्रिटी येतात. ज्यावेळेस बारामतीमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, ज्यावेळेस असे मोठ्या व्यक्ती असतील किंवा MIDC आलेले असे काही वेगळे उच्च अधिकारी असतील, CEO लेवलचे अधिकारी असतील, आवर्जून इथले जे काय आहेत ते माणसं आपल्याकडे गेस्ट म्हणून त्यांना घेऊन येतात. का तर एक वेगळं काही बारामतीत एक असं वेगळं काहीतरी मिळतं म्हणून बारामतीतल्या लोकांनाही त्याचं एक अट्रॅक्शन वाटतं, त्याची जिज्ञासा वाटते, ते घेऊन येतात आपल्या शॉपला. किती प्रकारचे पान आहेत? 250 प्लस प्रकारचे पानं आहेत. 250 प्लस. आणि आपल्याकडे एका सुद्धा पानामध्ये तंबाखू, गुटखा, ते 120-300 तसला काहीच प्रकार नाही. सुपारी फक्त एका पानामध्ये जे राहतात. की कसं वयस्कर वगैरे लोक येतात म्हणून पान खाल्लं जातं. त्यांच्यासाठी आपण सुपारी वगैरे ठेवतो, ते पण साध्या पद्धतीचे. आणि आमच्याकडे असं काही गोष्टी तंबाखू थुंकण्यासाठी असं काय तोंड लाल होईल किंवा कुठं पिचकारी मारावी असं पान खाऊन असं काही कुठलं पान नाही. पान हे खायचं म्हणजे काय तर पान पूर्ण खाल्लं पाहिजे, ते थुंकून त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून ते असे आपण आयुर्वेदिकचा हा कन्सेप्ट चालू केला. एक फार गमतीशीर विषय आहे. बेरोजगारांचं प्रमाण जास्त वाढतंय आणि अशा वेळी धंदा किंवा व्यवसाय काय करावा असं ज्यांच्या डोक्यात येतं त्यांनी ह्या दोघांकडे बघायला हरकत नाही. कारण एक इंजिनियर पानवाला आपल्याबरोबर आहे आणि एक MBA पानवाला. मी खरं गमतो म्हणजे ह्या व्यवसायाचा टर्नओव्हर पण आमचा ॲन्युअली टर्नओव्हर जर सांगायचं झालं तर
40 ते 45 लाख रुपयापर्यंत जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं आहे की टर्नओव्हर जरी छोटा असेल तरी याचे जे मार्जिन पर्सेंटेज आहे हे इतर कुठल्याही बिझनेसपेक्षा जास्त आहे. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आमचं 50% मार्जिन रेशो आहे सगळा खर्च जाऊन. म्हणजे जी टर्नओव्हर छोटा आणि उत्पन्न मोठं जास्त असा बिझनेस आहे. आता हा विषय पुन्हा घेतो. नोकरी केली असती तर नोकरी केली असती तर नाही पॉसिबल नसतं एवढं. तुमचा बिझनेस पण आहे, हां, तुमचा इंजिनिअरिंग मटेरियल सप्लाय. मला इंजिनिअरिंग मटेरियल सप्लायपेक्षा तांबूळ कसं वाटतं? थांबून कधी पण, कारण की कसं आहे तुम्ही म्हणायला गेलात माझा जो बिझनेस असा आहे हा आज पैसे टाकले तर तो त्याचे पैसे मिळायला कमीत कमी 1 महिना 1.5 महिना 2 महिने जसे ॲज कस्टमर भेटेल त्याच्याप्रमाणे असतं. परंतु पान हा असा बिझनेस आहे पान शॉप की तुम्ही आता सकाळी आणलेले पान तुमचे संध्याकाळी पैसे मोकळे होतात. म्हणजे हा सांगायचं गेलं तर रनिंग कॅशमधला कॅश फ्लोमधला बिझनेस आहे. आता अत्यंत महत्त्वाचा विषय की ह्याच विषयावरती आपल्याला यायचं आहे. खरं तर कोणतंही काम हलकं नसतं. अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा करिअर कशात करता येतं याचा मंत्र तुम्हाला मिळाला असेल. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय, दररोज किती पानं खातात? आमचे शॉपमध्ये 250 ते 300 पानं जातात आणि आपण काय केलं हॉटेलमध्ये असे 50 लिटरचे 100 लिटरचे फ्रीज आपण हे सगळ्यात महत्त्वाचं हे दाखवा. हे फ्रीज आहेत, हे पाठीमागून कॉम्प्रेसर आहे, म्हणजे हा छोटा फ्रीज आहे आणि असे 50 ते 100 लिटरचे फ्रीज आहेत असे. हे असं आपलं आम्ही बारामतीमध्ये 12 ते आपले हॉटेल्स आहेत असे 3 स्टार हॉटेल प्रत्येक हॉटेलला आपण असे म्हणजे बऱ्यापैकी ज्याच्या आमच्याकडे असे आम्हाला अप्रोच झालेत किंवा आम्ही त्यांना अप्रोच झाले असे 11 फ्रीज आहेत बारामतीला. 11 ठिकाणी आपण दिलेले आहेत असं. त्या ठिकाणी दररोज किती जातात? साधारणतः 40-50 प्रत्येकाची असते. आता जसं शनिवार रविवार जसं त्यांचा एक स्वतःचा अंदाज असतो की आज आपलं कस्टमर होईल त्या हिशोबाने ते आम्हाला ऑर्डर देतात आणि ऑर्डर दिल्यानंतर मग आम्ही पोच करतो. आता हे बाहेरच्या सिटीत पण आम्हाला जसं पुण्यातून सुद्धा मागणी होते, अगदी फलटणमधून शेजारी. परंतु अजून तरी कसं आमची अवेलेबिलिटी एवढा आवाका नसल्यामुळे, बिझनेस एक्सपांड करण्याचा आवाका नसल्यामुळे आम्ही अजून ते बाहेर काही ऑर्डर्स घेत नाही. परंतु अशा आमच्याकडे समारंभाच्या किंवा अशा मोठमोठ्या समारंभाच्या ऑर्डर्स येतात ते आम्ही घेतो. एक सगळ्यात शेवटी महत्त्वाचं, 250 पेक्षा अधिक पानांची निर्मिती होते. एक इंजिनियर आणि एक MBA पदवी प्राप्त केलेला युवक या ठिकाणी हे काम करतो आणि बारामतीमध्ये पानाची साखळी निर्माण करतो की जे पान आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय उत्तम असेल, जे पान खाण्यासाठी चांगलं असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं पानाची प्रतिष्ठा वाढवणारा असेल. रोजगार आणि नोकरी किंवा करिअर कशात करावं हे ज्यांना प्रश्न पडत असेल अशा नाहिरे गटासाठी हा आहेरेचा प्रपंच. धन्यवाद.